साप्ताहिक महाराष्ट्राची भूमी या साप्ताहिकाचे संपादक डॉक्टर रवींद्र विष्णू जाधव यांच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती खालापूर शहरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिराच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार जनसामान्यांपासून शिक्षण क्षेत्रात व्हावा, त्यांच्या साहित्याची लेखणी, पोवाडे, कादंबऱ्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी गेली 2 वर्षे सातत्याने जयंतीचे आयोजन केले जात आहे। अभ्यासकांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे डॉक्टर रवींद्र जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकमधून सांगितले। यावेळी त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊंना वंदन करू, चला जयंती साजरी करू या गीताने केली। यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विस्तार शिक्षणशास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्र मर्दाने, ॲडव्होकेट रमेश पाटील, ॲडव्होकेट मिलिंद सुरावरकर, शाळेचे मुख्याध्यापक एस.आर. पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची सखोल माहिती दिली। तसेच सुरेश साठे यांनी अण्णाभाऊ साठे लिखित सुप्रसिद्ध पोवाडे आणि काव्यसंग्रहावर आधारित कलाकृतींचे प्रभावी सादरीकरण केले। तर अध्यक्षीय भाषणात प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथील कृषी विस्तार शिक्षणशास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्र मर्दाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सामाजिक विषमतेवर प्रहार करत समाजाला नवी दिशा दिली। सामाजिक न्यायाच्या लढ्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते। त्यांच्या आदर्शांचा विचार नव्या पिढीने जरूर जपायला हवा। या प्रसंगी JJM इंग्लिश मीडियम स्कूल आणि स्वामी विवेकानंद विद्यालय खालापूर या शाळातील इयत्ता 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पेन आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रवींद्र मर्दाने सर यांनी भूषवले। प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट रमेश पाटील, डॉक्टर सुनील पाटील, प्राध्यापक गोरख ब्राह्मणे, ॲडव्होकेट आकाश सोनावणे, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा जाधव, अशोक मोरे, पांडुरंग जाधव तसेच जाधव कुटुंबीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, खालापूर।